फोन लाईनवरून आता आपल्याबरोबर कोल्हापूरचे उमेदवार संजय मंडलिक आहेत। आपण त्यांच्याशी चर्चा करूया। संजय मंडलिक जी, आपल्याला उमेदवारी जाहीर झालेली आहे कोल्हापूरमधून, काय आपली पहिली प्रतिक्रिया? इथे तुमची लढत जी असणार आहे ती छत्रपती शाहू महाराजांची असणार आहे। कोल्हापूर सारख्या ऐतिहासिक अशा नगरीमध्ये या ठिकाणी जी लोकसभेची निवडणूक होते, या ठिकाणी मला उमेदवाराची संधी देऊन मला फार मोठी संधी महायुतीच्या नेत्यांनी दिलेली आहे। त्यांचं मी पहिल्यांदा आभार व्यक्त करतो। आमच्या शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब, भारतीय जनता पक्षाचे प्रमुख नेते आणि उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब, माननीय अजितदादा, या सगळ्यांनी जो माझ्यावर विश्वास टाकला, ही फार मोठी जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे। आदरणीय मोदी साहेबांचं 400 पारचं स्वप्न करण्यासाठी कोल्हापूरकर असुसलेले आहेत। अमितभाई शहा आणि मोदीजींना साथ देण्यासाठी कोल्हापूरची जनता मला निश्चितपणानं लोकसभेचा विजयी उमेदवार करतील याची मला खात्री आहे। नक्की, पण आपल्या समोर छत्रपती शाहू महाराजांचं आव्हान आहे, याकडे कसं पाहता? ही व्यक्तींची लढाई समजत नाही, महायुती आणि आघाडीच्या मधली ही लढाई आहे। त्यामुळे दुसऱ्या बाजूला उमेदवार कोण आहे, केवढा मोठा आहे का लहान आहे, याबद्दल याकडे मी लक्ष देत नाही। ही दोन आघाड्यांची लढाई आहे आणि या दोन आघाड्यांच्या लढाईमध्ये आमच्याच युतीचा विजय होणार याची मला खात्री आहे। खूप खूप धन्यवाद संजय मंडलिक जी, झी 24 तासकडे ही प्रतिक्रिया नोंदवल्याबद्दल।